केंद्रीय मंत्री रामदास अठवले जी चुनाव प्रचार में आए थे चेंबूर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 155 में, और वर्षाताई जो है यहाँ पर चुनाव प्रचार में है। श्रीकांत शेट्टी जी हमारे साथ उससे चर्चा करेंगे। केंद्रीय मंत्री रामदास अठवले जी यहाँ पर आए थे प्रचार में, क्या कहिए? रामदास आठवले साहेबांचा खूप खूप आभार मानतो मी की त्यांनी जो वेळ दिला, वेळात वेळ काढून आणि आमच्या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि उमेदवार वर्षाताई श्रीकांत शेट्टे यांना जो आशीर्वाद दिला त्याबद्दल खूप खूप आभार आहे। आणि तसं पाहायला गेलं तर RPIलाचा एक मोठा गट इथे राहतो आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत इथं, त्याच्यामुळं नक्कीच त्यांनी जे वेळ दिला त्याचा नक्कीच उमेदवाराला फायदा होईल आणि बहुमताने आम्ही निवडून येणार। आजचे जे रॅली आहे कुठे ठिकाणी आहेत? आता हे आम्ही मराठवाडा वगैरे करून काळा रोड करून रॅलीचा जेवढा वेळ आहे 2 वाजेपर्यंत, त्या हिशोबाने प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि एक संदेश जाईल वेगळा की साहेब आमच्या बरोबरच काय नतदृष्ट लोक आहेत, त्यांनी वेगळा प्रचार केलेला, परंतु RPIचे सर्वच कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्याच्यामुळं जे लोक वाईट विचार करतात त्यांचा कुठल्याही प्रकारचा इथं प्रभाव पडणार नाही। शेवटचे प्रचारचे दिवस आहेत, काय सांगणार आणि किती कोण नेते येणार आहेत? आम्ही उद्या एक छोटीशी सभा घेतलेली आहे, त्या सभामध्ये माननीय मंत्री आशिषजी शेलार येणार आहेत आणि एक वेगळा संदेश देऊन जाणार आहेत। आणि आज मुख्यमंत्र्यांची माननीय देवाभाऊंची एक सभा आहे, त्या सभेमध्ये आम्ही बहुसंख्येने इथं हजर होणार आहे। RPIचे काय कार्यकर्ते आहे, काय सांगणार आहे? येऊन गेले आम्ही आमचे RPIचे कार्यकर्ते शेट्टे साहेबाचे आम्ही बहुमताने त्यांना निवडून देणार आहेत। आमची BJP RPI शिवसेनाची युती आहे। आम्ही सर्व उमेदवार सर्व प्रकारे आम्ही निवडून देणार आहेत। रामभाऊ काय सांगणार आहे? आज आठवले साहेब येऊन गेलेत, आज आपले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले इथं येऊन गेले, त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल। कारण इथं तुम्ही बघणार तर दलित बहुजन समाज आहे आणि दलित बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणे आठवले साहेबांना मानतो आणि ते आठवले साहेब इथं आल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो। राहुल काय सांगणार आहे? आठवले साहेब येऊन गेले। हा जो लाल डोंगर आहे हा RPIचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे सर्व या ठिकाणी आपले नेते आहेत। तर RPIचे जे नाराज कार्यकर्ते ते पण साहेबांना भेटले आणि इथं RPIमध्ये आणि आपल्या महायुतीमध्ये एकदम चांगलं वातावरण आहे। येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपणच आपला विजय होईल असं निश्चित मी सांगतो। वर्षाताई शेट्टे यांच्या चुनाव प्रचारमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्वतः येऊन प्रचार करून गेलेत, काय सांगणार आहे? शिवसैनिक आहेत आता कार्यकर्ता प्रचार आठवले साहेब आलेत, त्याच्यामुळे अजून आनंदाचं RPIचं वातावरण आहे आणि महायुती सरकारने जी कामं केली आहेत या विश्वासावरती ही संघटना इथे उभी राहिलेली आहे आणि लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। तर असं बोलता येणार नाही की कोणी राग रुसवे धरून बसले। आज संघटना पूर्ण एकत्र आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात हा जल्लोष होत आहे। तर येत्या 15 तारखेला खरंच आपल्याला निकाल कळेलच। तर महायुती सरकारला मतदान सगळ्यांनी करावं आवर्जून आणि कमळाच्या चिन्हावर मतदान करून बहुमताने विजयी करा। यहाँ वर्षा शेट्टे के चुनाव प्रचार के लिए केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी यहाँ लाल डोंगर के विभाग में आए हुए थे। उन्होंने प्रचार किया, सभी से अपील किया है कि वर्षा शेट्टे को चुनाव में जिताएं और महायुति के सभी नेता और कार्यकर्ता इस रैली में शामिल थे। देखना ये है कि 2 दिन के बाद जो चुनाव है, वोट होने वाले हैं, देखते हैं कि यहाँ की जनता किसे अपना कीमती वोट देते हैं, किसे चुनाव में जीता कर लाते हैं। कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CA न्यूज़, मुंबई, चेंबूर। CEN न्यूज़ देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज़ को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।